वसई विरार शहर महानगरपालिकेची पहिली महासभा संपन्न। महासभेत विरोधी पक्षनेता मनोज पाटील व स्थायी समिती सदस्य व सभागृह नेता यांची निवड। वसई विरार शहर महानगरपालिकेची पहिली महासभा दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात पार पडली। सभेची सुरुवात राष्ट्रगानाने करण्यात आली। यानंतर महापौर महोदय अजय पाटील यांनी सर्व सभासदांचे हार्दिक स्वागत करून महानगरपालिका सचिव विश्वनाथ तळेकर यांना महासभा सुरू करण्याचे निर्देश दिले। सर्वप्रथम अभिनंदनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला। यावेळी नुकत्याच पार पडलेल्या 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव बहुजन विकास आघाडीचे गटनेते प्रवीण शेट्टी यांनी सभागृहात मांडला। सदर प्रस्तावाला नगरसेवक डॉमिनिक रुमाव यांनी अनुमोदन करून आयुष म्हात्रे यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला। यानंतर सभेच्या विषयांना सुरुवात करण्यात आली। स्थायी समिती सदस्य पदांवर सदस्यांची निवड करण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे गटनेते प्रवीण शेट्टी व भारतीय जनता पक्षाचे गटनेते अशोक शेळके यांचेकडून निवडून आलेल्या सदस्य संख्याबळानुसार नामनिर्देशित केलेल्या सदस्यांची यादी असलेले पत्र महानगरपालिका सचिवांकडे सादर करण्यात आले होते। सचिवांनी सदर पत्र महापौर यांचेकडे सादर केले व महापौर महोदयांनी त्यास स्वीकृती दिल्यानंतर स्थायी समिती सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली। स्थायी समिती सदस्य पदांवर प्रवीण चिन्मया शेट्टी, नरेंद्र वसंत पाटील, लॉरेल डायगो डायस, पंकज पद्माकर पाटील, रंजना लाडक्या थालेकर, अलमगीर डायक, प्रफुल्ल गोविंद पाटील, चंद्रशेखर शांताराम धुरी, सुनील मोरेश्वर आचोळकर, स्वप्नील जगन्नाथ कवळी, प्रज्ञा पाटील, महेश सरवणकर, दर्शना त्रिपाठी, निलेश चौधरी, जितेंद्र पाटील, अभय कक्कड अशा 16 सदस्यांची निवड करण्यात आली। यानंतर महासभेत सभागृह नेते व विरोधी पक्षनेते यांची नावे जाहीर करण्यात आली। सभेत सभागृह नेतेपदी प्रफुल्ल जगन्नाथ साने यांची तसेच विरोधी पक्षनेतेपदी मनोज गोपाळ पाटील यांची निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले। यानंतर सर्व सदस्यांना महानगरपालिका कायदा व अधिनियमांच्या प्रती देऊन प्रश्नोत्तरांच्या नियमांबाबत वाचन करण्यात येऊन शासकीय पत्रांचे वाचन करण्यात आले। यावेळी आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी शासनाच्या हिंद दी चादर या कार्यक्रमाची सविस्तर माहिती सभागृहास देऊन या कार्यक्रमात सर्व सदस्य तसेच नागरिकांनी सहभाग घेण्याबाबत आवाहन केले। यानंतर महापौर यांच्या आदेशाने महासभा संपन्न झाली। सभेची सांगता राष्ट्रगीत व राज्यगीताच्या गायनाने करण्यात आली। या महासभेवेळी व्यासपीठावर महापौर अजय पाटील, उपमहापौर मार्शल लोपिस, आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत, महानगरपालिका सचिव विश्वनाथ तळेकर हे उपस्थित होते। तसेच सभागृहात सर्व नगरसेवक व नगरसेविका, महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। 31 मान्य स्थायी समिती 16 सदस्यांच्या नामनिर्देशनासाठी बहुजन विकास आघाडी गटनेते मान्य श्री प्रवीण शेट्टी यांनी नामनिर्देशन दिलेले आहे। मी त्यांच्या नाव आहे का? एक आहे प्रवीण चिन्मया शेट्टी, दूसरा है श्री नरेंद्र वसंत पाटिल, वो वाला भी फुल है क्या? वो भी फुल है। तीसरे आहे श्री लॉरेल डायगो डायस, चौथे आहे श्री पंकज कमलाकर पाटील, पाचवे आहे रंजना लाडक्या थालेकर, सहावे आहे अलमगीर डायर, सातवे आहे प्रफुल्ल गोविंद पाटील, 8 नंबरला आहे चंद्रशेखर शांताराम धुरी, 9 नंबरला आहे सुनील मोरेश्वर पाटील आणि 10 नंबरला आहे स्वप्नील जगन्नाथ कवळी। अशा प्रकारे दिलेली आहेत। त्यामध्ये श्रीमती प्रज्ञा पाटील त्यांचे स्थायी समिती नामनिर्देशन, श्री महेश सरवणकर, श्रीमती दर्शना त्रिपाठी, श्री निलेश चौधरी, श्री जितेंद्र पाटील आणि श्री अभय कक्कड। अशा प्रकारे ही 6 नावं आपल्याला भारतीय जनता पार्टीचे यांनी आपल्याला पत्र दिलेली आहेत। त्यापैकी मान्य श्री पंकज दत्त देशमुख, त्याचबरोबर मान्य श्री अभय रसिकभाई कक्कड, मान्य श्री चंद्रकांत यशवंत गोरिवले, मान्य श्री विशाल रमेश जाधव,
श्रीमती ऋतू सचिन चौबे, त्याचबरोबर श्रीमती स्मिता भूपेंद्र पाटील, श्री अशोक गजानन शेळके, श्री हितेश नरेंद्र जाधव, त्याचबरोबर श्री नरेश सुरेश मांजरेकर, श्रीमती मीरा समीर निकम, श्री मनोज गोपाळ पाटील सदस्यांनी इकडे पत्र दिलेले आहेत. देखील आपल्या मला असं वाटतं टेबलवरती दिलेले आहेत. त्यामध्ये 20/2/2026 महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाचे मंत्रालय मुंबई 32 चे 4/2/2026 चे पत्र आहे. विषय असा आहे, राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांना रस्ता अभियान व विशेष रस्ता अनुदान मंजूर करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती पुनर्गठित करण्याबाबत. पत्र क्रमांक 2 20/2/2026 चे विभागीय सभा दिनांक 20/2/2026 साठी विभागीय आयुक्त कोकण विभाग नगर परिषद प्रशासन शाखा 12/2/2026 हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त खारघर नवी मुंबई येथे आयोजित करावयाच्या कार्यक्रमाबाबत. पत्र क्रमांक 3 महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई 32 16/2/2026 चे पत्र आहे. महानगरपालिकामधील अतिरिक्त आयुक्तांची पदे महानगरपालिका सेवेतील अधिकाऱ्यांमधून भरण्याबाबतची कार्यपद्धती. अशा प्रकारची 3 पत्र शासकीय पत्र आपल्याकडे देण्यात आलेली आहेत, जी आपल्याला प्राप्त झालेली एवढ्यात. सगळ्यांनी वाचा, म्हणजे आपल्याला कळेल. आपल्याला कर्मचाऱ्यांशी पण बोलायला लागेल. महापालिका क्षेत्रातील महापालिकेतील आपले कर्मचारी त्यांच्यावर कुठेतरी साहेब थोडासा अन्याय होण्यासारखं आहे, तर आपल्याला ते शासनाला कळवायला लागेल. म्हणजे आपण एक त्या अनुषंगाने थोडंसं सगळ्यांनी वाचलं तर तुम्हाला देखील कळेल. लोकांची निवड झालेली आहे, त्यांचं इथे माननीय महापौर महोदय पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहे. आवडत नाही, कारण कुठेतरी त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी आहे. तर म्हटलं आपण आपल्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांना सूचित करणार आहोत का कायद्यात काहीतरी बदल केला पाहिजे, म्हणजे भारतातच झाला पाहिजे. कारण विरोधी बोलल्यानंतर त्याच्यात निगेटिव्हिटी येते का विरोध करणारे असं. तर आरसा दाखवणारे आपण एकत्र काम केलं पाहिजे आणि हितासाठी केलं पाहिजे. तुम्हाला एक माहिती सांगतो, विरार नगरपालिकेमध्ये 100% ज्यावेळी आमची सत्ता होती त्यावेळी सभा 8-8 तास चालायची. पंकजभाई आणि मी हे आरसा दाखवायचं काम करायचो आणि आमची मीटिंग 8-8 तास चालायची. त्याप्रमाणे आपण एकत्र मिळून काम केलं पाहिजे. कारण आता निवडून आल्यावर कुठच्याही पक्षाचे आपण नव्हतो, आपण जनतेचे आहोत, जनतेचे आपण सेवक आहोत. त्यामुळे आपली नैतिक जबाबदारी आहे ते काम करण्यासाठी. आणि निश्चित तुम्ही विरोध म्हणण्यापेक्षा आरसा दाखवण्याचं काम केलं पाहिजे, कारण शेवटी काम करत असते ते प्रशासन करतं आपल्या माध्यमातून. त्यामुळे ज्या ज्या काही प्रशासनाच्या किंवा आपल्या देखील काही चुका असतील तर निश्चित 100% तुम्ही दाखवल्या पाहिजेत. कारण आतापर्यंत आपला रेकॉर्ड असा आहे की आपण कधीही भेदभाव करून कुठचंही काम करत नाही, कारण शेवटी जनतेसाठी काम करत असतो. तर आपल्या सगळ्यांना एक आश्वासन देतो की 100% सगळ्यांना विश्वासात घेऊनच काम केलं जाईल, एवढी मी ग्वाही देतो. माझी विरोधी पक्ष नेतेपदी निवड केली त्याबद्दल सर्वांचे आभार. आम्ही विरोधी पक्ष या भूमिकेत नाही, तर या वसई विरारच्या जनतेने आम्हाला पहारेकरी म्हणून या ठिकाणी थांबवलेलं आहे. त्यामुळे या वसई विरारच्या जनतेचं जे जे हिताचं आहे त्या सगळ्यासाठी आमचा संपूर्ण पाठिंबा या महासभेला असेल, आपल्याला असेल. परंतु ज्या ज्या ठिकाणी वसई विरारकरांचं अहित दिसेल, काही चुकीचं घडताना दिसेल, त्यावेळेला आम्ही विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी विकाराने लढा देऊ, विरोध करू. परंतु तो विरोध
वसई विराजदारांच्या हितासाठी असेल, पक्षीय हितासाठी आम्ही या ठिकाणी आलो तर पक्षीय हित साधण्यासाठी नाही तर वसई विराजदारांच्या हितासाठी आलेलो आहोत. त्यामुळे जेवढे सत्ताधारी वसई विराजदारांच्या